नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोलमध्ये सकाळी भीषण स्फोट झाला आहे आणि यामध्ये जवळपास 17 जणांचा मृत्यू झालेला आहे. काटोल तालुक्यातील राऊळगाव जवळील HDL कंपनीमध्ये हा स्फोट झालेला आहे. तर स्फोटक बनविणाऱ्या या कंपनीमध्ये जवळपास 18 जण जखमी झालेले असून जवळच्या रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे. तर स्फोटानंतरही मोठी आग देखील लागलेली होती. दरम्यान अजूनही बचाव कार्य सुरू आहे. मात्र बचाव कार्य सुरू असतानाही काटोलमधील कंपनीमध्ये स्फोट अजूनही सुरू आहे. तर स्फोटक बनविणाऱ्या कंपनीमध्ये हा स्फोट झालेला आहे. सकाळी साधारणतः 7 वाजता हा अपघात झालेला आहे आणि जवळपास 17 जणांचा मृत्यू झालेला आहे. तर 18 जण हे गंभीर जखमी झालेले आहे. तुम्ही पाहू शकता सकाळचा हा अपघात झाल्यानंतर घटनास्थळी या ठिकाणी नागरिक पोहोचले. तुम्ही पाहू शकता बचाव कार्य या ठिकाणी सुरू आहे.